नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. 1 तारखेला कोळेचं मैदान होतं आहे आणि संबंध महाराष्ट्रातील टॉपचे नंदी त्या ठिकाणी पळताना दिसतील आपल्या सगळ्या महाराष्ट्राला. एक महाराष्ट्रातलं एक मोठं आणि एक नामांकित मैदान. त्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्रातले एक सगळे सगळे म्हणजे सगळेच नंदी त्या ठिकाणी पळण्यासाठी येतील. तिथं आपल्याला एक बकासूरच्या पायऱ्याची एक उत्सुकता लागली की कोण असेल सगळ्या महाराष्ट्राला. काय एक हिंट मिळाली आपल्याला. मी तुम्हाला मागेच एकदा सांगितलं होतं की बकासूरचा पायरा एक टॉपच्या पायऱ्यात आहे. इथून पुढे आपल्याला बकासूर टॉपच्याच पायऱ्यात दिसेल. आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मेहरबान सोबत पाळणार आहे, परंतु 99.99 हाच पायरा होता. मी असा बोलताना अडकतोय, समजून घ्या जरा, मला लय त्रास आहे, त्या छाती दुखते माझ्या. परंतु या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरचा पायरा आजपर्यंत कुणाला हिंटसुद्धा लागत नाही. या कारणाचं त्या कारणाला सुद्धा कुणालाच हिंट लागत नाही. परंतु काही काळजी नसावी, कारण की तुम्हाला माहिती आहे एक अंदाज फक्त लावू शकतो. परंतु मला असं वाटते, कारण की 10 दिवसापूर्वी ज्यावेळेस बकासूर मैदानात ज्यावेळेस आला, एक मैदान झालं, त्या मैदानामध्ये बकासूर आणि गोकुळनं 1 नंबर केलेला होता. त्या मैदानामध्ये बकासूरच्या विरोधामध्ये लखन पाळलेला होता आणि काय गाडी पाळली होती लखनची सुद्धा. आणि लखनने सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की तो आदतमधली वासरं किंवा दुष्यामधली वासरं किंवा एक टॉपचा नंदी कोणी असो, पण तो टॉपच्याच पायऱ्यात पळतो आणि उजेडामध्ये आणतोच. आणि असा हा लखनसुद्धा एक टॉपच्याच पायऱ्यामध्ये असतो. आणि मला वाटते लखन आणि बकासूर ही जोडी 100% पाळणार आहे त्या मैदानामध्ये, असं संकेत मिळालेले आहेत. काही खरा समजू नका, परंतु एक वाटते, कारण की कोळेचं महाराष्ट्रातलं एक नामवंत मैदान आहे. खूप वर्षाची परंपरा त्या मैदानाला लागलेली आहे. संबंध महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून तुम्हाला मागायचं वारंवार सांगतोय, कारण की ते एक मानाचं मैदान मानलं जातं. जिथं मानाचं मैदान असतं त्या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातले टॉपचे नंदी जे आहेत ते पाळण्यासाठी येतात. आणि तिथं महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे म्हटल्यानंतर प्रत्येकजण गुलालासाठी येतो. प्रत्येकाला गुलालाची अपेक्षा असतेच त्या मैदानामध्ये. परंतु बकासूर आणि लखन ही जर जोडी पाळली तर मला नाही वाटत की या जोडीला कोण रोखेल, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे दोन्हीही नंदी आपापल्या खांदीनं असे फिट आहेत. आणि पब्लिकला जर गाडी लागली डाव्या खांदी तर लखन सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पब्लिकचा बेताचा बादशाह डाव्या खांदीनं आहे. आणि जर उजव्या खांदीनं जर गाडी लागली तर बकासूर आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. काय बकासूर 4ही खांदी फिट आहे. बैलगाडा क्षेत्रातला एक टॉपचा आणि एकमेव असा नंदी आहे की जो सलग 4 दिवस म्हटलं तरी पळतो. असा हा बकासूर आणि लखन मला असं वाटते त्या मैदानामध्ये पळू शकतील. जर ती जोडी जर नाही पळू शकली तर कोण असेल बकासूरचा पायरा, तर ती जोडी पुन्हा एकदा दिसेल असं मला वाटते. कारण की काळ्या मातीचं रान आहे आणि सदाभाऊ मास्तर यांनी सांगितलेलं होतं की महिब्या आणि बकासूर ही लवकरच पाळणार, परंतु काळ्या मातीच्या रानामध्ये पाळणार. आता काळ्या मातीचं कोळेकरांचं मैदान जे आहे ते काळ्या मातीचं आहे आणि त्या मैदानामध्ये तुम्हाला माहितीच आहे बकासूर आणि महिब्या ही जोडी एकदा पळाली होती. काय झालं होतं मला एवढं माहीत नाही, परंतु बकासूर आणि महिब्या जर पळाली जोडी तर वाह काय मजा येईल. काय सगळ्या महाराष्ट्राची एक रुस्तम हिंद केसरी जोडी असेल ती. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे ती जोडी कशा पद्धतीने पळते. रुस्तम हिंद केसरीचा किताब त्या जोडीवरती आहे, जोडीनं मिळवलेला आहे, थार मिळवलेली आहे. आणि महिब्याचा अलीकडे तुम्ही बघितले आजारपणातून उठला आहे आणि असं स्पीडनं पळतोय. काय स्पीड पळतोय महिब्या, डावी खांदीनं खतरनाक स्पीडनं पळतोय. आणि मला वाटतंय महिब्या आणि बकासूर हे जर कॉम्बिनेशन जर जुळलं तर संबंध महाराष्ट्र बघेल. काय महिब्या खूप सगळ्या, जसं आपल्याला बकासूर जसा आवडतो सगळ्या लोकांना, तसा महिब्याचे सुद्धा खूप सारे फॅन्स आहेत त्या बैलासाठी, त्या नंदीसाठी. खूप सारे लोकांनी खूप खूप म्हणजे एक दुवा केलेली होती की महिब्या लवकरात लवकर मैदानामध्ये दिसू दे, तो आजारपणातून उठला. खूप संघर्ष योद्धा म्हटलं जातं त्या महिब्याला. आणि सदाभाऊ मास्तरांचा नाव संबंध महाराष्ट्रामध्ये त्या महिब्यानं केलेलं आहे आणि करतोय. मैदान 1 तारखेला होते कोळेचं. त्या मैदानाचे 31 की 30 तारखेच्या आधी लाईव्ह लॉट जाहीर होतील. आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठं आणि मानाचं मैदान असं कोळेकरांचं हिंद केसरीचं मैदान. त्या मैदानामध्ये मागच्या वर्षी हिंद केसरी घरणीकरांचा राजा आणि सप्त हिंद केसरी महान भारत केसरी सुभाष सत्या मांगडे यांचा सुंदर यांनी जे आहे तो 1 नंबरचा पटकवलेला होता मान. आणि आता ही जोडी ती जोडी मला वाटते पळू शकेल. काय पायरा माहीत नाही पण आपल्याला, पण मला असं वाटते ती जोडी पळू शकेल. परंतु बघूया, पण सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता 1 तारखेच्या मैदानाची. बकासूर आणि महिब्या ही जोडी एकत्र दिसेल का? जर ही जोडी जर नाही दिसली तर बकासूर आणि लखन ही जोडी प्रेक्षकांना दिसेल का? या दोघांच्या मधील पैरा होऊ शकतो. बघूया, शेवटी खेळ आहे. खेळामध्ये पैरे जे आहेत ते कुणाचे काही होऊ शकतात, परंतु बकासूरच्या पैरा 1% आपण सांगितला आहे. म्हणजे 99.99 जरी नसतील पण 1% जो असतो तो कधीही सांगू शकत नाही. तुम्हाला माहीत आहे मॅच
मॅक्सवेलनं काय फिरवले ते वर्ल्ड कपमध्ये द्विशतक मारलेलं सांगू शकत नाही, काय होऊ शकतं. बकासूर आणि लखन ही जोडी पळण्यासाठी सज्ज होईल की माहिब्या होईल कमेंट्समध्ये सांगा, किंवा दुसरा पायरा होऊ शकतो कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.